नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे। घटना आहे बीड तालुक्यातील आष्टी येथील। या तालुक्यात कासारी गावात गणेश शिंदे तरुण राहत होता। त्याचे शिक्षण पूर्ण झाले होते। तो नोकरीच्या शोधात होता, मात्र नोकरी मिळाली नाही। त्यांच्याकडे थोडीफार शेती होती, त्यामुळे ते शेती करू लागले। एवढं मोठं शिक्षण केलं, याचा काहीच फायदा झाला नाही। शेवटी आपल्याला शेतीच करावी लागत आहे, यामुळे आपल्याला कोणीच मुलगी देणार नाही, असे गणेश शिंदे यांना वाटत होते। मात्र काही दिवसांनी एका मुलीचे स्थळ आले। शेती करत असला तरी लग्न करणे गरजेचे होते। ऋतुजा नावाची तरुणीसोबत गणेश याचे लग्न ठरले। सर्व विधी पार पडल्यानंतर दोघांचेही लग्न झाले। गणेशच्या घरची आर्थिक परिस्थिती फार बिकट होती। तो अत्यंत गरीब होता। मात्र गणेशची बायको ऋतुजा हुशार होती, वागण्यात बोलण्यात तरबेज होती। गणेशला तिने सुरुवातीला अजिबात सांगितले नाही की तू मला आवडतेस, मी तुझ्यावर प्रेम करतो, पण तरीही गणेशला वाटायचे आपली पत्नी आपल्यावर अत्यंत प्रेम करते। काही वर्षाचा कालावधी निघून गेला। दोघांनाही एक मुलगा झाला। मुलगा झाल्यानंतर आनंद व्हायच्याऐवजी दोघांमध्ये हळूहळू अंतर पडायला लागले। त्याला कारणही तसेच होते। ऋतुजा आणि गणेश यांच्या लग्नाला बरेच वर्ष झाले होते। बायको ऋतुजाला आता गणेशकडून पाहिजे तसे शारीरिक सुख मिळत नव्हते। तिची शरीराची भूक भागत नव्हती। त्यामुळे ऋतुजाचा आता सर्वांशी परिचय झाला होता। त्यामुळे ऋतुजा काही कामानिमित्त अधूनमधून गावात जाऊ लागली। गावात जात असताना येणाऱ्या जाणाऱ्या तरुण मुलांची नजर तिच्यावर पडू लागली, बोलू लागले आणि तब्येतीची विचारणा करू लागले। त्याच तरुणापैकी एक तरुण होता अक्षय पडोळे। अक्षय पडोळे आणि गणेश शिंदे यांच्या दोघांच्या वयात जास्त फरक नव्हता। जवळपास ते दोघेही बरोबरीचे होते आणि ऋतुजाही त्या दोघांच्या वयाचीच होती। अक्षय हा दिसायला सुंदर होता, तरुण होता। त्यामुळे ऋतुजा आणि अक्षय यांचे जाता येता रस्त्याने बोलणं चालणं सुरू झालं। सुरुवातीला दोघांचे बोलणे मर्यादेपुरतेच होते, त्यामुळे गावातील लोकांना याबद्दल काही वाटले नाही। पण काळानुसार त्यांचे जास्त बोलणं वाढलं, त्यामुळे दोघांची जवळीक जास्तच वाढली। दोघांचे मन एकमेकांच्या जवळ येण्यासाठी प्रोत्साहित करत होते। बोलता बोलता एकमेकांना प्रेम कधी झाले दोघांनाही कळले नाही। प्रेमाच्या नावावर ऋतुजा अक्षयला जवळ करू लागली। काही दिवसातच अक्षय हा ऋतुजाच्या घरी येऊ लागला। त्यामुळे पती गणेश याला अक्षय यावर संशय येऊ लागला। मी घरी आलो की अक्षय घरातून निघून जातो, माझ्याशी बोलायचे सोडून आपल्या पत्नीशी काय बोलत असेल, असा प्रश्न गणेश याला पडला। तरी गणेशाने याबद्दल ऋतुजाला विचारले, तेव्हा तिने कोणतेच कारण सांगितले नाही। आतापर्यंत जे चालू होतं ते फक्त भेटण्यापुरतं मर्यादित होते, त्यामुळे ती काहीच बोलली नव्हती। पण काही दिवसांनी दोघांमध्ये शारीरिक संबंध सुरू झाले। अनैतिक संबंधातून दोघांनीही अंगावरील कपडे काढायला सुरुवात केली। घरात मुलगा होता, तरीही ती आपल्या मुलाला बाहेर खेळायला पाठवून देत होती। एक दिवस पती गणेश शिंदे याने ऋतुजाची साडी काढून फेकलेली पाहिली आणि तेवढ्याच वेळात अक्षय हा बाहेर निघताना दिसला। तेव्हा पती गणेशच्या मनातील शंका खरी ठरली। गणेशला फार राग आला। तो ऋतुजाला घरात जाऊन बोलू लागला। तेव्हा उलट ऋतुजाने पती गणेशला म्हटले, मला कळते मला काय करायचे आहे ते, तुम्हाला काहीच करता येत नाही, मला माझे आयुष्य चांगले जगायचे आहे, असे शब्द ती गणेशला बोलू लागली। पत्नीचे हे शब्द ऐकून गणेशच्या पायाखालची जमीनच सरकली। गणेशने पत्नीला समजावून सांगितले, तू अक्षयचा साथ सोडून दे, माझी बाहेर काहीच इज्जत राहणार नाही। घरात आपल्याला मुलगा आहे, आपल्या लहान मुलावर याचे वाईट परिणाम होईल, जरा याचा काहीतरी विचार कर, असे त्याने म्हटले। पण ऋतुजावर या गोष्टीचा काहीच फरक पडला नाही। अक्षय आणि ऋतुजाच्या अनैतिक संबंधाची चर्चा आता गावभर पसरू लागली होती। त्यामुळे गावातील लोक गणेशकडे वेगळ्याच नजरेने पाहू लागले। तेव्हा गणेश रस्त्याने खाली मान घालून चालायचा, कारण त्याच्या बायकोनं गावात त्याची इज्जत काहीच ठेवली नव्हती। पत्नीचे बाहेरील पुरुषासोबत अनैतिक संबंध आहे, त्याची शिक्षा मात्र आपल्याला भोगावी लागत आहे, याचा पश्चाताप गणेश याला होऊ लागला। अनेक वर्षापासून गावात इज्जत कमावली, पण बायकोच्या अशा वागण्यामुळे इज्जत वेशीला टांगली जात असल्याचं गणेश याच्या डोक्यात येत होतं। बायकोच्या अशा वागण्याने तो सतत चिंताग्रस्त राहू लागला। असेच काही दिवस निघून गेले। गणेशने पुन्हा दोघांमध्ये अनैतिक संबंध तोडण्याची विनंती केली, पण अक्षयने म्हटले, तुझ्या बायकोला माझी आवश्यकता आहे, पहिले तुझ्या बायकोला आवर, नंतर माझ्याशी बोल, असे अक्षय म्हणाला। त्यामुळे गणेश याला फार संताप आला, परंतु तो काहीच करू शकत नव्हता।
जर पत्नीला काही बोलले तर ती आपल्याला सोडून जाईल, असे गणेश याला वाटू लागले. दिवस उजाडला. दिनांक 6 मे 2025. या दिवशी नियमाप्रमाणे गणेश हा ऋतुजाला समजावून सांगत होता, अक्षय बरोबर राहणे योग्य नाही. तू त्याला सोडून दे, गावात आपली इज्जत राहणार नाही, असे सांगितले. दोघांचे बोलणे सुरू असताना अक्षयचा फोन ऋतुजाला आला. आज भेटायचे आहे, खूप दिवस झाले आपली भेट झालेली नाही, असे जेव्हा अक्षय बोलत होता तेव्हा गणेशला खूप राग आला. पत्नी ऋतुजा आणि अक्षय यांना अनेक वेळा सांगूनसुद्धा दोघेही एकमेकांना सोडायला तयार नाही. त्यामुळे गणेश याला वाटले, घरची इज्जत आपण वाचवू शकत नाही, असे म्हणून स्वतःला संपवण्याचा निर्णय घेतला. त्याला यातून सुटण्याचा कोणताही मार्ग दिसत नव्हता. तो निराश झालेला होता आणि त्याला बायकोला पण सोडायचे नव्हते. आणि काही वेळातच पत्नीसमोर गणेश याने जगाचा निरोप घेतला. हे सर्व प्रकरण ऋतुजाच्या समोर घडले होते, मात्र तिने याविषयी कोणालाच काही सांगितले नाही. त्यामुळे गावातील लोकांना कोणालाच काही कळले नव्हते की नेमकं गणेश याला काय झालेले आहे. पण जेव्हा गणेशच्या भावाला हे सर्व घटना लक्षात आली तेव्हा त्याने लगेच पोलीस स्टेशनला धाव घेतली. ऋतुजा आणि अक्षय यांच्यामधील असलेल्या संबंधाला कंटाळून गणेश याने आत्महत्या केल्याची फिर्याद दिली. पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा नोंद केला. पोलिसांनी दोघांचीही चौकशी सुरू केली. सुरुवातीला मात्र दोघांनीही उडवाउडवीची उत्तरे देणे चालू केले होते. पण पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच ते पोपटासारखे बोलू लागले आणि त्यांनी आपला गुन्हा कबूल केला. पोलिसांनी त्यांना बेड्या ठोकल्या. गणेश शिंदे याने असे टोकाचे पाऊल उचलायला नको होते. त्याने आपल्या पत्नीला डिवोर्स द्यायला हवा होता. कोणाच्याही जीवनात अशी बायको मिळाली तर संसार उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही. वारंवार सांगूनही पत्नी सुधरत नसेल तर अशा पत्नीपासून वेगळे होणे योग्य आहे. तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटूया पुढल्या व्हिडिओत. जय महाराष्ट्र.